नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकतीच जी IPL स्पर्धा पार पडली 2024ची, तर त्यावर आधारित जे परीक्षेमध्ये IMP प्रश्न विचारले जातात, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. IPL 2024 ही IPLची डॅशडॅशव्या क्रमांकाची आवृत्ती पार पडली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 17वी. 2024ची IPLची ही जी आवृत्ती पार पडलेली आहे, तर ही कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती? 17व्या क्रमांकाची. IPLची सुरुवात झालेली होती 2008 साली आणि तेव्हापासून ही 2024ची जी IPLची आवृत्ती आहे, तर ती आहे 17व्या क्रमांकाची. IPLचं आयोजन जे आहे, तर ते BCCI कडून केलं जातं बघा. आपल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून या IPLचं आयोजन केलं जातं. प्रश्न क्रमांक 2. IPL 2024मध्ये सर्वात महागडा खेळाडू डॅश डॅश हा ठरला होता. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, मिचेल स्टार्क. IPL 2024मध्ये सर्वात महागडे खेळाडू कोण ठरलेले आहेत? मिचेल स्टार्क. कोलकाता नाईट रायडर्स संघाने यांना 24.75 कोटी रुपयामध्ये खरेदी केलेलं आहे बघा. किती रुपयामध्ये? 24.75 कोटी रुपयामध्ये मिचेल स्टार्क यांना कोलकाता नाईट रायडर्स संघाने खरेदी केलं होतं. आणि IPL 2024मध्येच नाही, तर IPLच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात महागडे खेळाडू ठरलेले आहेत. यांच्यानंतर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे खेळाडू ठरलेले होते हैदराबाद संघाचे कॅप्टन पॅट कमिन्स. पॅट कमिन्स यांना हैदराबाद संघाने 20.50 कोटी रुपयामध्ये खरेदी केलेलं आहे. किती? 20.50 कोटी रुपयामध्ये पॅट कमिन्स यांना सनरायझर्स हैदराबाद संघाने खरेदी केलं होतं आणि हे हैदराबाद संघाचे कॅप्टन होते. यानंतर या 2024च्या IPL लिलावामध्ये आपल्या भारताचे वेगवान गोलंदाज जे आहेत हर्षल पटेल यांना किंग्स 11 पंजाबने 11.75 कोटी रुपयामध्ये खरेदी केलेलं होतं. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 3. टाटा ग्रुपने डॅश डॅश वर्षापर्यंत IPLचे शीर्षक प्रायोजकत्व जिंकले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4, 2028. टाटा ग्रुपने पुढील 5 वर्षासाठी म्हणजेच 2028 वर्षापर्यंत या IPL स्पर्धेचं शीर्षक प्रायोजकत्व जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. IPL 2024मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली होती. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, श्रेयस अय्यर. IPLच्या 2024च्या हंगामामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कप्तान कोण होते? श्रेयस अय्यर. हार्दिक पांड्या हे मुंबई इंडियन्स संघाचे कप्तान होते बघा. यानंतर ऋतुराज गायकवाड हे चेन्नई सुपर किंग्स संघाचे कप्तान होते आणि पॅट कमिन्स हे सनरायझर्स हैदराबाद या संघाचे कॅप्टन होते. प्रश्न क्रमांक 5. एका संघाकडून 200 IPL सामने खेळणारा रोहित शर्मा हा डॅश डॅशवा क्रिकेटपटू ठरला आहे. याचं उत्तर आहे 3रा. IPLच्या स्पर्धेमध्ये एका संघाकडून 200 IPL सामने खेळणारा रोहित शर्मा कितवा क्रिकेटपटू ठरलेला आहे? तर 3रा क्रिकेटपटू ठरलेला आहे बघा. आणि मुंबई इंडियन्स संघाकडून 200 सामने खेळणारा रोहित शर्मा हा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. मुंबई इंडियन्स संघासाठी 200 IPL सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? तर रोहित शर्मा. आणि IPLच्या संपूर्ण इतिहासाबद्दल जर बघितलं आपण, तर एका संघाकडून 200 सामने खेळणारा रोहित शर्मा हा 3रा खेळाडू ठरलेला आहे बघा. मग रोहित शर्मा यांच्या अगोदर IPLच्या एका संघाकडून 200 IPL सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरलेला होता RCBचा विराट कोहली. आणि यांच्यानंतर दुसरे क्रिकेटपटू ठरलेले होते महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी हे CSKसाठी 200 सामने खेळलेले आहेत. तर विराट कोहली हे RCB संघासाठी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघासाठी 200 सामने खेळलेले आहेत. आणि त्यांच्यानंतर आता रोहित शर्मा हे 200 IPL सामने खेळणारे मुंबई इंडियन्ससाठी पहिले आणि IPLच्या इतिहासातील 3रे खेळाडू ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6. IPL 2024मध्ये पहिले शतक झळकावणारा फलंदाज डॅश डॅश हा ठरला आहे. उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 1, विराट कोहली. 2024च्या IPL स्पर्धेमध्ये पहिले शतक कोण ठोकलेलं आहे? RCB संघाच्या विराट कोहली यांनी. आणि याच 2024च्या IPL स्पर्धेमध्ये दुसरं शतक ठोकलेलं आहे राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर यांनी बघा. जोस बटलर यांनी 2024च्या IPL स्पर्धेमध्ये एकूण 2 शतकं ठोकलेली आहेत. या 2024च्या IPL स्पर्धेमध्ये एकूण 13 फलंदाजांनी 14 शतकं ठोकलेली आहेत. किती? 13 फलंदाजांनी 14 शतकं ठोकलेली आहेत या 2024च्या IPL स्पर्धेमध्ये. 14 शतके कशी? तर जोस बटलर यांनी 2 शतके ठोकलेली आहेत. IPL 2024मध्ये सर्वात शेवटचं शतक कोण ठोकलेलं आहे? तर गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन यांनी. साई सुदर्शन यांनी IPL 2024मधील सर्वात शेवटचं षटक जे आहे तर ते चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ठोकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7.
IPL 2024चा अंतिम सामना डॅश डॅश या मैदानावर खेळवला गेला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 MA चिदंबरम स्टेडियम. IPL 2024चा अंतिम सामना झालेला आहे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये. तर तो कोणत्या स्टेडियमवर झालेला आहे? MA चिदंबरम स्टेडियम चेन्नई या ठिकाणी झालेला आहे, किंवा या स्टेडियमला चेपॉक स्टेडियम म्हणून देखील ओळखलं जातं बघा. कोणत्या स्टेडियमला? MA चिदंबरम स्टेडियमला चेपॉक स्टेडियम म्हणून देखील ओळखलं जाते. कोणत्या ठिकाणी आहे? तर हे चेन्नई या ठिकाणी. आणि IPL 2024चा पहिला सामना जो आहे तर तो देखील या स्टेडियमवर खेळवला गेलेला होता, चेन्नई विरुद्ध बेंगळुरू यांच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 8. IPL 2024चे विजेतेपद डॅश डॅश या संघाने पटकावले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता नाईट रायडर्स. 2024ची IPLची ही जी 17व्या क्रमांकाची आवृत्ती पार पडलेली आहे तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे कोलकाता नाईट रायडर्स या संघाने. कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आतापर्यंत 2 वेळेस IPLचं विजेतेपद पटकावलेलं होतं आणि आता 2024चं हे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं तिसरं विजेतेपद ठरलेलं आहे IPLचं. या 2024च्या IPL स्पर्धेमध्ये उपविजेता राहिलेला आहे सनराइज हैदराबाद. सनराइज हैदराबाद संघाचे कॅप्टन होते पॅट कमिन्स. तर या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कॅप्टन कोण होते? श्रेयस अय्यर. पहिली IPL स्पर्धा जी आहे तर ती 2008 साली पार पडलेली होती आणि या पहिल्या IPL स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं राजस्थान रॉयल्स या संघाने. त्यावेळेस राजस्थान रॉयल्स या संघाचे कॅप्टन होते शेन वॉर्न आणि 2024मध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचे कॅप्टन होते संजू सॅमसन. प्रश्न क्रमांक 9. IPL 2024च्या अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा किताब डॅश डॅश यांनी पटकावला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिशेल स्टार्क. IPL 2024चा जो अंतिम सामना झालेला आहे KKR विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये, तर यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच म्हणजेच काय म्हटलं जातं याला? सामनावीर किंवा मॅन ऑफ द मॅच म्हटलं जातं बघा. तर याचा किताब कोण पटकावलेला आहे? कोलकाता नाईट रायडर्सचे बॉलर मिचेल स्टार्क यांनी. प्रश्न क्रमांक 10. IPL 2024चा प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुनील नरेन. IPL 2024चा प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब कुणाला मिळालेला आहे? कोलकाता नाईट रायडर्सचे ऑलराऊंडर सुनील नरेन यांना. तर आपण काय पाहिलं होतं पाठीमागील प्रश्नामध्ये? IPLच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणजेच प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तर तो कुणाला मिळालेला होता? मिचेल स्टार्क यांना. प्रश्न क्रमांक 11. IPL 2024मध्ये ऑरेंज कॅपचा किताब डॅश डॅश यांनी पटकावला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विराट कोहली. IPL स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅपचा जो किताब आहे तर तो स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला दिला जातो आणि 2024च्या IPL स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कोण काढलेल्या आहेत? तर RCBच्या विराट कोहली यांनी या 2024च्या IPL स्पर्धेमध्ये एकूण 741 धावा काढलेल्या आहेत आणि त्यामुळेच ऑरेंज कॅपचा जो किताब आहे तर तो विराट कोहली यांना देण्यात आलेला आहे. IPLच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा ज्या आहेत तर त्या देखील विराट कोहली यांच्याच नावावर आहेत बघा. प्रश्न क्रमांक 12. IPL 2024मध्ये पर्पल कॅपचा किताब डॅश डॅश यांनी पटकावला आहे. याचं उत्तर आहे हर्षल पटेल. पर्पल कॅपचा किताब जो आहे तर तो स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिला जातो आणि 2024च्या IPL स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट जे आहेत तर ते किंग्ज 11 पंजाबच्या हर्षल पटेल यांनी घेतलेले आहेत. हर्षल पटेल यांनी 2024च्या IPL स्पर्धेमध्ये एकूण 24 विकेट घेतलेले आहेत, जे की या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट आहेत आणि म्हणूनच त्यांना 2024च्या IPL स्पर्धेमध्ये पर्पल कॅपचा किताब देण्यात आलेला आहे. यात 2 गोष्टी लक्षात ठेवा बघा. एक म्हणजे पर्पल कॅप आणि दुसरं म्हणजे ऑरेंज कॅप. 2024च्या IPL स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅपचा किताब कुणाला मिळालेला आहे? विराट कोहली यांना RCBच्या. पर्पल कॅपचा किताब जो आहे तर तो स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिला जातो आणि ऑरेंज कॅपचा किताब जो आहे तर तो स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला दिला जातो. या 2 घटकावरती नेहमी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. IPLच्या इतिहासामध्ये सर्वाधिक विकेट जे आहेत तर ते युजवेंद्र चहल यांनी घेतलेले आहेत. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 13. IPL 2024मध्ये एमर्जिंग प्लेअरचा किताब डॅश डॅश यांना मिळाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नितीश रेड्डी. 2024च्या या IPL स्पर्धेमध्ये एमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? सनरायझर्स हैदराबादच्या नितीश रेड्डी यांना. प्रश्न क्रमांक 14. IPL 2024मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सुनील नरेन. कोलकात्याचे खेळाडू सुनील नरेन यांना IPL 2024 स्पर्धेमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 15. IPL 2024मध्ये फेअर प्ले टीम ऑफ द सीझनचा अवॉर्ड डॅश डॅश संघाला मिळाला आहे. याचं उत्तर आहे SRH म्हणजे सनरायझर्स हैदराबाद.
IPL 2024मध्ये फेअर प्ले टीम ऑफ द सीझनचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? सनरायझर्स हैदराबाद संघाला. प्रश्न क्रमांक 16. IPL 2024मधील कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार डॅश डॅश यांना देण्यात आला. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 रमनदीप सिंग. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू जे आहेत रमनदीप सिंग यांनी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध डाय मारत एक झेल घेतलेली होती बघा, आणि त्या झेलबद्दलच यांना या 2024च्या IPL स्पर्धेमधील कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणाला? रमनदीप सिंग यांना. प्रश्न क्रमांक 17. IPL 2024चा मोस्ट फोर्स ऑफ द सीझनचा पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ट्रेव्हिस हेड. सनरायझर्स हैदराबाद संघाचे ओपनर बॅट्समन जे होते ट्रेव्हिस हेड यांनी या 2024च्या IPL स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार मारलेले आहेत बघा, आणि म्हणूनच त्यांना या 2024च्या IPL स्पर्धेमध्ये मोस्ट फोर्स ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 18. IPL 2024च्या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा पुरस्कार डॅश डॅश यांना दिला. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अभिषेक शर्मा. सनरायझर्स हैदराबाद संघाचे ओपनर बॅट्समन जे आहेत अभिषेक शर्मा, तर यांना IPL 2024च्या हंगामामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा पुरस्कार जो आहे सुपर 6 ऑफ द सीझन, तर तो देण्यात आलेला आहे. यांनी या 2024च्या IPL स्पर्धेमध्ये एकूण 42 सिक्स मारलेले आहेत. किती? 42. प्रश्न क्रमांक 19. IPL 2024मध्ये अल्टिमेट फॅन्टसी प्लेअर ऑफ द सीझनचा अवॉर्ड डॅश डॅश यांना दिला आहे. उत्तर आहे सुनील नरेन. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू जे आहेत सुनील नरेन यांना 2024च्या IPL स्पर्धेमध्ये अल्टिमेट फॅन्टसी प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 20. IPL 2024मध्ये इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीझनचा अवॉर्ड डॅश डॅश यांना देण्यात आला. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जॅक फ्रेझर मॅकगर्ग. दिल्ली कॅपिटलचे फलंदाज जे आहेत जॅक फ्रेझर मॅकगर्ग यांनी IPL 2024मध्ये 242च्या स्ट्राईक रेटने रन काढलेले आहेत, आणि म्हणूनच त्यांना 2024च्या सीझनचा इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीझनचा जो पुरस्कार आहे तर तो देण्यात आलेला आहे. कोणाला? दिल्ली कॅपिटलचे फलंदाज जॅक फ्रेझर मॅकगर्ग यांना. आणि विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. IPL 2023चे विजेतेपद डॅश डॅश या संघाने पटकावले आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न काय आहे? IPL 2023 स्पर्धा जी पार पडलेली होती तर त्याचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये IPL स्पर्धा 2024 बद्दल माहिती पाहिलेली आहे. मात्र मी तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? IPL 2023चं विजेतेपद. IPL स्पर्धा जी पार पडलेली आहे नुकतंच 2024ची, तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे कोलकाता नाईट रायडर्स संघाने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच IPLचं 17व्या क्रमांकात सीझन पार पडलेलं आहे 2024चं, आणि याबद्दल जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते, जे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार विचारले जातात, तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल, तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि GKच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.